नमस्कार मंडळी. आजच्या कथेचं नाव आहे अस्फुट. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अनु, केवढ्या ग या बॅग्स? त्यात खाण्यापिण्याचं पण वेगळं घेतलंयस. ट्रेनमध्ये मिळत नाही का काही? आणखी पाणी सुद्धा उकळून घेतलंयस. कंटाळा येत नाही का ग तुला? कार्तिकने विचारलं तशी तिने मान खाली घातली. अगं, ओरडत नाहीये तुला, कौतुकच करतोय. पण एवढी दगदग कशाला करून घेतेस? किती सामान झालंय बघ. अहो, असू देत ना. लग्न घर म्हटलं तर तेवढी खरेदी असणार नाही का हो? आता अनायसे पत्रिका द्यायला मुंबईला आलोच होतो म्हणून खरेदी केली ना. आणि बाहेरचं खाऊन ॲसिडिटी वगैरे होते ना, म्हणून थोडंसं करून घेतलं. एवढं काय चिडायचं त्यात? ती म्हणाली. तसा त्याने मग तिच्या खांद्यावर हात टाकला. काहीतरीच. मला कुठे ग ॲसिडिटी होते कधी? उगीच त्या ॲसिडिटीच्या गोळ्या घेऊन फिरत असतेस तू. कधी कधी एक्सपायर्ड पण होतात. टाकून देतेस, पुन्हा नव्याने आणतेस. तो म्हणाला. अहो, ॲसिडिटी आमंत्रण देऊन येते का? आणि हो, गोळी असलेली बरी असते. कधी कुणालाही लागू शकते. तुम्ही ना बुवा फार चिडचिड करता. आता मी तुमचंच ऐकत जाईन. माझ्या मनासारखं काही करणार नाही. ती खट्टू होऊन म्हणाली. तसा तो हसला. अगं, तसं नाही राणी. पण उगीच किती करत राहतेस तू? 8 दिवसांसाठी मुंबईला आलोय. खरेदी करायची आहे, साफसफाई करायची आहे. त्यात पडदे धुवून ठेवलेस. एकदाही आपण बाहेरचं जेवायला गेलो नाही. त्यात पत्रिका वाटायच्या होत्या. सगळ्या कामाचा भार तुझ्यावरच पडतो ना, म्हणून म्हटलं. बरं, जाऊ देत आता. सगळ्या बॅग्स एकदा चेक करून घे, म्हणजे मग सीट खाली सगळ्या बॅग ढकलून टाकतो. तर या आधीच रिझर्वेशन केलं होतं म्हणून बरं. नाहीतर या ट्रेनला सुद्धा गर्दीच असते. कार्तिक म्हणाला. अहो, गोवा किती वाजता येईल हो? तिने विचारलं. मडगावचा ऑफिशियल टाइम तर 10 दिलाय. पण कधी कधी ट्रेन लेट होतात. मला वाटतं घरी जाईपर्यंत 12 वाजतील आपल्याला. अहो, दोन्ही लोअर बर्थच आहेत ना? तिने कन्फर्म करून घेतलं. हो ग, काही काळजी करू नकोस. रात्री झोपताना सुद्धा अगदी तुझ्या समोरच असणार आहे मी. तो म्हणाला. असं तुम्ही म्हणता, पण प्रत्यक्षात बाजूचे पॅसेंजर्स आले ना आणि त्यांनी जरा रिक्वेस्ट केली की मग तुम्ही तुमची खालची सीट त्यांना देऊन मोकळे होता आणि सरळ वर जाऊन झोपता. तेव्हा बायकोचा विचार करत नाहीत तुम्ही. ती म्हणाली. यावेळेस करेन ग, पण आता जा तू. गर्दी नाही तसं पटकन वॉशरूमला वगैरे जाऊन ये. ट्रेन सुटली, गर्दी झाली की मग तुझी चिडचिड सुरू होते. तो म्हणाला. जाते, पण मी मुद्दाम चिडचिड करते का हो? गेल्या वेळेस तसा अनुभव आला होता म्हणून जरा भीती वाटली मला. ती म्हणाली. अगं, एवढं काय भ्यायचं त्यात अनु? एखाद वेळेस ट्रेनमध्ये असा अनुभव येतो. तू तेव्हाच्या तेव्हा त्या माणसांना दम का दिला नाहीस? त्याने विचारलं. अहो, असा कसा दम देणार? वॉशरूमच्या बाहेर 4 माणसं दारूच्या नशेत बसली होती. त्यांच्या अवतारावरून कळत होतं. रस्ता अडवून बसली होती ती. त्यांच्याबरोबर मी कसा वाद घालणार? तिने विचारलं. बरं, आता जाऊ देत तो विषय. हे बघ, आता कोणी नाही ना, तसं पटकन जाऊन ये. आणि रात्री बाकी मला उठव. पुन्हा तसा अनुभव येणार नाही. जा आता. रात्री बाकी मला उठव. हा, मी येईन तुझ्यासोबत. ठीक आहे. तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला. मी उठवेन हो तुम्हाला. तुम्ही उठल्या पाहिजेत ना. एकदा का तुम्ही झोपलात की मागे आपली बायको आहे, आपला संसार आहे, याचं भानच नसतं तुम्हाला. ती असं म्हणताच त्याला जाम हसू आलं. अगं, मग काय? माणसाची झोप अशीच गाढ हवी. सतत काय बायकोवर नजर ठेवायची? मी मुद्दामूनच गाढ झोपतो. तेवढंच तुला हवं ते करायचं स्वातंत्र्य देतो. तो हसत म्हणाला. तसं तिने रागाने पाहिलं. उगीच काहीतरी वेड्यासारखं बोलत बसू नका हं. मला कसलं स्वातंत्र्य हवंय? तुमच्याबरोबर वाद घालणं म्हणजे मूर्खपणा आहे. जाऊ देत, मी जाऊन येते. असं म्हणत वाट काढत ती पुढे गेली. बाहेर आली. वॉश बेसिनमध्ये चेहरा धुवून घेतला. येता येता सगळा चेहरा घामाने डबडबलेला होता. थंड पाणी मारल्यावर तिला जरा बरं वाटलं. ट्रेन सुटायला अजून 5-10 मिनिटं आहेत. पण बाहेर सगळं अंधारलं होतं. आता थोडा वेळ गप्पा मारूया, जेवण जेवून घेऊया आणि मग झोपून जाऊया. चालत चालत ती तिच्या सीट जवळ आली. सीट जवळ आली आणि पाहते तर काय,
तिथे गप्पा मारण्याचा आवाज येत होता. तोही अगदी हसून खिदळून. झालं, हे म्हणजे हेच आहेत. मैत्री करायला यांना कुणीही चालतं. बरं झालं त्या कुत्र्या मांजरांची भाषा येत नाही यांना, नाहीतर त्यांच्याशीही मैत्री केली असती. मी जाऊन अवघी 2 मिनिटं झाली असतील नसतील तर समोरच्या पॅसेंजरशी यांची मैत्री झाली सुद्धा. हसणं खिदळणं चालू झालं. कमाल असते बुवा काही माणसांची. एवढा बोलघेवडेपणा परमेश्वर कसा काय एखाद्या माणसाला भरभरून देतो कुणास ठाऊक. आपल्याला मेलं ओळखीच्या माणसांशी सुद्धा 4 वाक्य जास्त बोलायचं म्हटलं तर टेन्शनच येतं. म्हणूनच आपल्या पोटातलं म्हणणं कधी कधी म्हणून ओठावर येतच नाही ते. ती जरा लांबूनच पाहत राहिली. एक तरुणी, तीही प्रेग्नंट, कार्तिकशी बोलत होती. अगदी अगदी हसून खिदळून. कमाल म्हणजे टाळी वगैरे पण देत होती. एक तरुण खाली बसून बॅच लावत होता. तो बहुतेक हिचा नवरा असणार. पाठमोराच होता तो. ती म्हणत होती, पन्ना, अरे बॅग नंतर लाव ना, आधी आमच्या गप्पा ऐक. ऐकतोय ग, एकदा बॅग लावून घेतल्या ना की मग आपण गप्पा मारायला मोकळे. त्याचा तो मोकळा ढाकळा स्पष्ट आवाज ऐकून अनुजाचे कान जरा टवकारलेच. तेवढ्यात कार्तिकचं लक्ष तिच्याकडे गेलं. अनु, आलीस तू? अगं गंमत बघ, आपल्या बाजूचे पॅसेंजर कोण आहेत ते. भारी सरप्राईज मिळालंय मला. अगं ही माझी कॉलेजची मैत्रीण गौरी. तेवढ्यात गौरीने अनुजाकडे पाहिलं. ए हाय, तुझं नाव अनु का? तिने विचारलं. अनुजा, पण सगळे मला अनुच म्हणतात, ती म्हणाली. ये ना बस, सीट तुमचीच आहे, गमतीने गौरी म्हणाली आणि हसली. हो, त्यांचं सामान लावून होऊ देत, मग बसेन मी, अनुजा म्हणाली. अरे पन्ना, झालं की नाही तुझं सामान लावून? त्याच्या खांद्यावर हात ठेवत गौरीने विचारलं. झालं झालं. आपलं सामान लावताना उगीच यांच्या सामानाची छेडछाड होऊ नये म्हणून व्यवस्थित अरेंज करत होतो. यांचं बरंच सामान दिसतंय. अजूनही तो बिचारा बॅग इकडे तिकडे ढकलतच होता. असू देत हो, हे सामान आमच्यासाठी काही नवीन नाही. आमच्या बायकोला ना खरेदीची फार आवड आहे, त्यात लग्नाची खरेदी, म्हणून एवढं सामान वाढलं. तुम्ही राहू द्या, जसं लागलं असेल तसं लागू देत, कार्तिक म्हणाला. तसं मग त्याने हात झटकले. नाही, लागलंय व्यवस्थित, असं म्हणून तो उठला आणि मागे वळला. आपली ओळख झालीच आहे, माझ्या बायकोची तेवढी ओळख करून देतो, असं म्हणत त्याने अनुजाला जरा पुढेच खेचलं. ही माझी बायको अनुजा, आणि अनु हे गौरीचे मिस्टर प्रणित. दोघांनी क्षणभर पाहिलं, एकमेकांना हाय केलं. काय बोलावं हे न कळून पटकन प्रणित म्हणाला, अनुजा, नाईस नेम. त्याच्यावर थँक्यू बोलावं, स्माईल करावं, तिला काही कळलं नाही. ती शांतच उभी राहिली. मग कार्तिक म्हणाला, खरं सांगू का, तिचं लग्न आधीचं नाव प्राजक्ता असं आहे. लग्नानंतर नाव बदललं मी. कार्तिक तसं म्हणाला तसं गौरी पटकन चिडली. हे काय कार्तिक, इतकं छान नाव असताना का रे बदललंस? अगं गौराबाई, चिडू नकोस, नाव बदलण्याचं कारण तर ऐकून घे. प्रणित असं म्हणताच ती जरा मग शांत झाली. मला सांग, तू माझ्या घरी एवढ्यांदा आलीस, माझ्या धाकट्या बहिणीचं नाव काय आहे ग? तिने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाली, प्राजक्ता. आणि मग गौरीच्या डोक्यात प्रकाश पडला. कार्तिक म्हणाला, अगं प्राजक्ता हाक मारली ना की दोघी यायच्या. मग घरात सगळ्यांचाच गोंधळ व्हायला लागला. आता म्हटलं, बहिणीचं नाव लगेच बदलणं शक्य नाही, मग बायकोचं बदलून टाकू. तेही तिच्या परवानगीने बदललं, हो की नाही अनु? त्याने विचारलं तरी ती काहीच बोलली नाही. मान खाली घालून उभी राहिली. अनु, अगं बोल काहीतरी, नाहीतर या गौरीला वाटेल मी फारच डॉमिनंट नवरा वगैरे आहे, तुझा छळ वगैरे करतो. तेव्हा मात्र ती किंचितशी हसली. मस्त वाटलं हा गौरी आणि प्रणित तुम्हाला भेटून. आता प्रवास अगदी मस्त होणार आहे, कार्तिक म्हणाला. हो ना, किती वर्षांनी भेटलो आपण कार्तिक. मागे अक्षयच्या लग्नाला भेटलो होतो तेवढंच. तेव्हा माझं लग्न ठरलं होतं आणि तुझं झालंही नव्हतं, कार्तिक म्हणाला. तशी गौरी हसली. चला आधी बसून घेऊया. गौरीने चटकन खिडकी जवळची सीट अडवली. तिच्या बाजूला तिचा नवरा प्रणित जाऊन बसला. अनु, तू बस खिडकीपाशी, कार्तिक म्हणाला. तशी अनुजा आत शिरली. कार्तिक तिच्या बाजूला जाऊन बसला.
आणि मग त्यांच्या एक एक गप्पा सुरू झाल्या. कार्तिक, अजूनही फुटबॉल खेळतोस तू? कॉलेजमध्ये असताना अगदी चॅम्पियन होतास. गौरीने विचारलं. आता नाही ग, लग्न झाल्यानंतर नवऱ्याचाच फुटबॉल होतो. तो असं म्हणताच गौरी आणि प्रणित किंचित हसले. अनुजाला मात्र तो जोक फार आवडला नाही. पण तुम्ही कुठे चाललायत? कार्तिकने विचारलं. अरे आम्हाला मँगलोरला जायचंय, गौरी म्हणाली. का, फिरायला? कार्तिकने विचारलं. नाही रे बाबा, याची ट्रान्सफर झाली आहे तिकडे. खरं तर फ्लाईटने जाणार होतो, पण आमचंही सामान बरंच होतं. बाकी सगळं सामान पॅकर्समधून पाठवून दिलं, पण तरीही आई बाबांनी भेटीगाठी दिल्या, ते बरंच सामान झालं. आणि शिवाय खरं सांगू का, मला ट्रेनचा प्रवास आवडतो, म्हणून म्हटलं ट्रेननेच जाऊया. प्रणितला जरा काळजी वाटत होती. 7वा महिना चालू आहे ना. पण मी म्हटलं, अजिबात काळजी करू नकोस, अगदी स्ट्रॉंग आहे तुझी बायको. तिने मग प्रणितचा हात हातात घेतला. अनुजा तिच्याकडे आणि मध्येच तिच्या नवऱ्याकडे पाहत होती. गौरीचं तिला भारी कौतुकच वाटलं. खरंच किती बोल्ड मुलगी आहे ही. तसं असेल ना तर मग तू विशेष काळजी घ्यायला हवी. आणि आता मँगलोरला किती वर्षांसाठी जाणार आहात? कार्तिकने प्रणितकडे पाहत विचारलं. किमान 5 वर्ष, तो एवढंच म्हणाला. पण तिथे तुम्हाला फार कंटाळा येईल नाही? ओळखी पाळखीची लोक नाहीत, नातेवाईक मित्रमंडळी नाहीत, कार्तिकने विचारलं. तसं काही नाही रे कार्तिक, नवनवीन ठिकाणी फिरायला आवडतं मला. आणि आपण करून घेतल्या ना की होतात ओळखी. नातेवाईक नसले म्हणून काय झालं, मित्रमंडळी कुठेही मिळतात, गौरी म्हणाली. कार्तिकला हसू आलं. ते बाकी खरंय प्रणित, तुमच्या बायकोला मित्रपरिवार जमवायला कारणच लागत नाही. अगदी सगळ्यांशी तिची मैत्री सहज होते. कॉलेजमध्ये असताना सुद्धा अगदी सहजपणे कुणाशीही तिची मैत्री होत असे. सगळ्यांच्या मदतीला धावून जायचा स्वभाव आहे तिचा. पण काय ग गौरी, तुझे ते डान्स क्लास वगैरे चालू आहेत का अजून? कार्तिकने विचारलं. आत्तापर्यंत प्रॅक्टिस चालूच होती रे, पण अलीकडे काही महिन्यांसाठी आराम करतेय. डिलिव्हरीनंतर पुन्हा सुरू, ती म्हणाली. मग मुंबईला इथे जॉब करत होतीस? कार्तिकने विचारलं. सुरुवातीला थोडे वर्ष केला, पण 2 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्या 2 वर्षात मुंबईच्या मुंबईमध्येच प्रणितची एकदा ट्रान्सफर झाली. मग सतत मला माझा जॉब सोडायचा कंटाळा येऊ लागला. म्हणून मग ठरवलं आपण आपल्या नवऱ्याला पाठिंबा द्यायचा. आता तो नोकरी करतो, 1 तारखेला घरी पगार आणून माझ्या हातात देतो. तो लवकरात लवकर खर्च करायचा, अशी कामाची वाटणी आम्ही केलेली आहे. ती असं म्हणताच कार्तिकला आणि अनुजाला थोडं हसू आलं. किंचित प्रणितही हसला. प्रणित, हिच्या बडबडीचा तुम्हाला कंटाळा येत नाही का हो? कार्तिकने गमतीने विचारलं. नाही, तसं काही नाही. मुळात माझा स्वभाव शांतच आहे, त्यामुळे बोलण्यापेक्षा ऐकणंच जास्त आवडतं मला, तो म्हणाला. छान, जोडी खरं तर अशीच हवी. आमचंही तसंच आहे. मी बोलत राहतो आणि माझी बायको ऐकत राहते. कधी कधी बिचारी कंटाळत सुद्धा असेल, पण आता थांबा, मला कंटाळा आलाय, असं सुद्धा सांगत नाही ती, कार्तिक म्हणाला. गौरीने मग तिच्या मांडीवर हात ठेवला. अगं अनु, मनातलं घडाघडा बोलून टाकावं, मनात ठेवू नये, नाहीतर मग नवरे मंडळी फार फायदा घेतात त्या गोष्टीचा, ती म्हणाली. तेव्हा मात्र अनुजा दिलखुलास हसली. बरं गौरी, आता जेवणाचं काय? तुला म्हटलं होतं घरून काहीतरी बनवून घे, नाहीच घेतलंस ना? प्रणितने जरा चिंतेनेच विचारलं. अरे मग काय, किती कंटाळा आला होता मला, थकायला पण होतं रे मला. आपण ट्रेनमधून घेऊ काहीतरी, व्हेज बिर्याणी वगैरे येते, ती म्हणाली. अगं पण बाहेरचं खाऊन तुला त्रास होईल ना, डॉक्टर काय म्हणाले आहेत, शक्यतो बाहेरचं खाऊ नका, प्रणित म्हणाला. तशी ती वैतागली. अरे शक्यतो म्हणाले ना, कधीच खाऊ नका असं म्हणाले आहेत का? आता कधीतरी प्रवास म्हटलं तर होणारच असं. डोंट वरी, मला काही नाही होणार, ती म्हणाली. कार्तिकने अनुजाकडे पाहिलं. त्याला काय सुचवायचं होतं हे अनुजाच्या लक्षात आलं. गौरी, तुम्हाला चालणार असेल तर मी आणलेला डबा आपण शेअर करू. ते म्हणतात ते बरोबर आहे, अशा परिस्थितीत बाहेरचं खाऊ नये, अनुजा म्हणाली. घरचा डबा असेल तर खायला आवडेलच मला, पण मी एका अटीवर खाईन, गौरी म्हणाली. कोणत्या? अनुजाने विचारलं. मला अहोजाहो करायचं नाही, फक्त गौरी म्हणायचं,
अनुजा हसली. खरं सांगू का अनु, मी घरचं जेवण घ्यायला हवं होतं. अगं पण एवढी गडबड झाली ना की जमलं नाही मला. मला बाहेरचं चालणार नाहीच आहे. शिवाय प्रणितला सुद्धा ॲसिडिटी होते. पण आता नाईलाज आहे, ती म्हणाली. बरं, मी काय म्हणतो अनु, घरचा डबा तुम्ही दोघी खाऊन घ्या. आम्ही दोघं आमच्यासाठी व्हेज बिर्याणी वगैरे मागवतो. चालेल ना प्रणित? कार्तिकने विचारल्यावर त्याने हो असं सांगितलं. कार्तिकने मग 2 व्हेज बिर्याणींची ऑर्डर दिली. त्यांची बिर्याणी तयारच होती. मग अनुजाने पण घरचा डबा उघडला. मेथीचे ठेपले, त्यावर लसूण मिरचीचा ठेचा असा रुचकर बेत तिने केला होता. डबा उघडल्या उघडल्या जेवणाचा अगदीच सुगंध दरवळला. आपोआपच कार्तिक, प्रणित आणि गौरीची नजर डब्याकडे वळली. जेवणाचा सुगंध आल्या आल्या गौरी म्हणाली, भूक लागली आहे मला. अनुजा हसली. तिने प्लेटमध्ये 2 ठेपले आणि ठेचा दिला. तिने मग दुसरी प्लेट भरली आणि 2 ठेपले कार्तिकला दिले. अगं मला नको, तू घे ना, तुला बाहेरचं चालत नाही, कार्तिक म्हणाला. चालत तर तुम्हाला पण नाही, हेच घ्या खाऊन. बोलता बोलता तिची नजर गौरीकडे गेली आणि मग प्रणितकडे. गौरीने एक घास स्वतः खाल्ला, दुसरा घास नवऱ्याला भरवला. असू देत, तू खाऊन घे ना, प्रणित म्हणाला. घे ना, थोडी बिर्याणी खाईन मी, तुला ठेचा आवडतो ना, असं म्हणत तिने प्लेट पुढे केली. थांबा थांबा, ठेचा आणि ठेपला आणखीन वाढते मी. अनुजाने आणखीन 2 ठेपले त्यांच्या डिशमध्ये वाढले. अगं, सगळं आम्हाला दिल्यावर तुम्ही काय खाणार, गौरी म्हणाली. असू देत, आहेत यात. ठेपले अगदी मस्त आहे हां, आणि ठेचा एकदम भारी. गौरी एवढं बोलेपर्यंत प्रणितला एकदम ठसकाच लागला. गौरी पाण्याची बाटली शोधेपर्यंत अनुजाने मग त्यांच्याकडची बाटली पुढे केली. सावकाश प्रणित, ठेचा फार तिखट आहे का? जोरात ठसका लागला तुम्हाला, पाणी घ्या, कार्तिक म्हणाला. त्याला खरंच जोरात ठसका लागला होता. डोळ्यात पाणी आलं होतं. त्याने घटाघट पाणी पिऊन घेतलं आणि मग आहे ते जेवण सगळ्यांनी शेअर केलं, जेवून घेतलं. काय रे, तुम्ही कुठे चाललात? तू मुंबई सोडली असं कळलं होतं मला, गौरीने विचारलं. सोडली अशी नाही, पण माझी सुद्धा बँकेतून गोव्याला ट्रान्सफर झाली आहे. अलीकडे तिथेच असतो. अगं प्राजूचं, माझ्या बहिणीचं लग्न ठरलं. पत्रिका द्यायला आम्ही दोघे मुंबईत आलो होतो. बँकेची पण कामं होती. पत्रिका देऊन झाल्या, खरेदी केली आणि आता पुन्हा घरी गोव्याला चाललोय. तिला गोव्यातच स्थळ मिळालं. पुढच्या आठवड्यात लग्न आहे. पत्रिका तुला करतो व्हॉट्सॲप, जमल्यास या तुम्ही, कार्तिक म्हणाला. आता आम्हाला कुठे रे जमायला? शिवाय मला पण फार प्रवास आणि दगदग झेपणार नाही ना आता. बघू, योगायोग असेल तर पुन्हा असंच केव्हा तरी भेटणं होईल, गौरी म्हणाली. गौरीला खरं तर विचारायचं होतं, तुम्हाला किती मुलं आहेत, पण डायरेक्ट कसं विचारणार. मग तिने आडून आडून विचारलं, बाकी प्राजक्ता काकू कशा आहेत? काका गेल्यानंतर काकू अगदी हळव्या झाल्या होत्या नाही, ती म्हणाली. आहेत, दोघी छान आहेत. आई आता नातवामध्ये रमली आहे. आम्हाला मुलगा आहे, 3 वर्षांचा आहे. आम्हा दोघांपेक्षा आजीचाच त्याला जास्त लळा आहे. त्यामुळे आम्ही कुठेही बिनधास्त हिंडू फिरू शकतो. तो आजीकडे अगदी मस्त राहतो. खरं तर माझ्या बायकोला मुलाला सोडून इथे तिथे फिरायला आवडत नाही. पण मग कधी कधी खरेदी वगैरे असली तर मुलांना घेऊन फिरणं पण शक्य होत नाही ना, तेव्हा नाईलाज होतो, कार्तिक म्हणाला. अरे वा, मुलगा आहे तुम्हाला. मुलाचं नाव काय ठेवलंस? तिने विचारलं. अद्वैत, माझ्या बायकोनेच ठेवलंय. मस्त नाव आहे, गौरी म्हणाली. गौरी, तुम्हा दोघांचेही फोन नंबर देऊन ठेवा. अनायासे भेट झालीच आहे, पण आता कॉन्टॅक्टमध्ये पण राहूया. कधी गोव्याला येणं झालं तर आमच्याकडे जरूर या, कार्तिक म्हणाला. हो, आणि तुम्ही सुद्धा फिरत फिरत केव्हा तरी मँगलोरला या, गौरी म्हणाली. मग दोघांच्या कॉलेजच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या. प्रणित आणि अनुजा मात्र त्यांच्या त्या गप्पा ऐकतच होते. रात्र होऊ लागली. प्रणित आणि अनुजाचे डोळे पेंगू लागले. मी आलोच गौरी, माझी ॲसिडिटीची गोळी काढून ठेव, असं म्हणत प्रणित उठला. का ग, प्रणितला ॲसिडिटीचा त्रास होतो? कार्तिकने विचारलं. हो ना, प्रवास वगैरे असला, फार फिरणं झालं, बाहेरचं खाणं झालं की होते कधी कधी ॲसिडिटी त्याला. आज बाहेरचं पण खाणं झालं ना, थोड्या वेळाने काढून ठेवीन त्याची गोळी. बाकी तू सांग, तू काय म्हणतोस? मला सांग, अजून कोण कोण कॉन्टॅक्टमध्ये आहे तुझ्या? त्यांच्या पुन्हा कॉलेजच्या गप्पा सुरू झाल्या. 5, 10, 15 मिनिटं
झाली. प्रणित थोडा वेळ बाहेरच थांबला. ॲसिडिटीमुळे बहुतेक त्याचं डोकं गरगरत होतं, दुखत होतं. बरं, आता उरलेल्या गप्पा आपण सकाळी करू. बघ, माझ्या बायकोला पण आता झोप येऊ लागलीये, बिचारी पेंगायला लागलीये. आणि प्रणित तर बिचारे आपल्या गप्पा ऐकूनच कंटाळून गेलेत बाहेर. कार्तिक म्हणाला, असं काही नाही रे, त्याला फार बसून राहायचा कंटाळा येतो, मग तो अशीच मध्ये मध्ये राऊंड मारून येतो. गौरी म्हणाली, अनुजा, तू खरंच कंटाळलीस का ग आमच्या गप्पा ऐकून? गौरीने विचारलं. नाही, गप्पा ऐकायचा कंटाळा येत नाही मला, बोलायचा येतो, ती म्हणाली. तसे गौरी आणि कार्तिक हसले. बरं, आता प्रणित आला की आम्ही दोघं झोपतो, वर जाऊन झोपतो, तुम्ही घ्या खाली झोपून, गौरी म्हणाली. कार्तिकने मग पुन्हा एकदा अनुजाकडे पाहिलं, पण यावेळेस अनुजा स्वतःहूनच म्हणाली, गौरी, मला वाटतं तू खाली झोप, हे वर झोपतील, उगीच तुला त्रास व्हायला नको. ती असं बोलल्यावर कार्तिकला जरा बरं वाटलं. पण चालेल का नक्की? तिने कार्तिककडे पाहून विचारलं. न चालायला काय झालं, तू झोप आरामात खाली, मी वर जातो. बरं, मग मी सुद्धा फ्रेश होऊन येते आणि मग झोपते. तेवढ्यात प्रणित आलाच. प्रणित, मी पटकन फ्रेश होऊन आले हां. आणि हो रे, अनुजा म्हणतेय की तूही खाली झोप म्हणून, मग आम्ही दोघी खाली झोपू, तुम्ही दोघे वर झोपा, ठीक आहे ना? ती म्हणाली. तसं प्रणितला जरा बरंच वाटलं. ते बरंच झालं, मला ना तीच काळजी वाटत होती. चांगलं झालं, मी पण झोपतो आता, असं म्हणत तो वर चढला. त्याने कार्तिककडे पाहून थम्सअप केलं. थँक्यू हां, माझ्या बायकोला खालची सीट दिलीत. अरे त्यात काय एवढं, असं म्हणून तोही वर चढला आणि झोपून गेला. 2-4 मिनिटात गौरी सुद्धा आली. तिने मग सगळ्या लाईट्स बंद केल्या आणि तीही झोपून गेली. 1.5-2 तास झाले असतील नसतील. प्रणितच्या लक्षात आलं की गौरी ॲसिडिटीची गोळी काढून ठेवायला विसरली आहे. मेडिकल बॉक्स कशात ठेवलाय ते सुद्धा माहीत नाही. त्याचं डोकं आता जास्तच चढू लागलं. भयंकर त्रास होऊ लागला. त्याने खाली वाकून पाहिलं. गौरी गाढ झोपली होती. तिला उठवायला मन तर होईना. त्याने कूस बदलली आणि झोपायचा प्रयत्न करू लागला. डोकं आवळून निश्चित पडून राहिला. काही वेळाने अनुजाला वॉशरूमला जायचं होतं. ती उठली. तिने आधी कार्तिकला हाक मारली, अहो उठता का? पण तिची अस्फुट हाक ऐकायला कार्तिक जागाच कुठे होता. तिलाही मग वाटलं, जाऊ देत, झोपू देत त्यांना, कशाला उठवायचं, एकटं आपण जाऊन तर पाहू. ती उठली, पुढे गेली. तिने दरवाजा पण उघडला. बाहेरच्या बाजूला वॉशरूमच्या बाहेर 5-6 टार्गट मुलं पत्ते खेळत बसली होती. पुढे जायला तिला जरा टेन्शनच येऊ लागलं. गौरी गेली असणार तेव्हा सुद्धा ही मुलं तर असणारच. पण गौरी किती बोल्ड आहे, ती त्यांच्यामधून गेली. आपल्याला मात्र लाज वाटते. हे उठले असते तर बरं झालं असतं. ती पुढे गेली आणि तेवढ्यातच पत्ते खेळणाऱ्या मुलांपैकी एकाने दुसऱ्या मुलाला शिवी घातली. बहुतेक पैसे लावून जुगार खेळत असणार ही लोक. दुसऱ्याने पहिल्याला शिवी घातली. मग मात्र ती क्षणभर दारातच थांबली. पुढे जाऊ की नको असा विचार करत उभी राहिली. तिला वाटत होतं कुणीतरी पॅसेंजर यावं आणि वाट मोकळी करून द्यावी. पण काही वेळ तसं घडलं नाही. थोडा वेळ ती तशीच थांबली आणि मग थोड्या वेळाने मात्र फ्रेश होऊन परत आली. मोबाईलमध्ये तिने वेळ पाहिली. 3:30 वाजले होते. मग मात्र ती जागेवर येऊन शांत झोपली. झोपायच्या आधी तिने पर्समधून पाण्याची बाटली काढली, घोटभर पाणी प्यायली आणि मगच झोपली. 6:30 वाजले तशी ट्रेनमध्ये चलबिचल सुरू झाली. चहावाले येऊ लागले. चहा, कॉफी असा आवाज घुमू लागला. 6:45 वाजता तर छान उजाडलं. प्रणित फ्रेश होऊन आला, दात घासले आणि वर जाऊन सीटवरच बसून राहिला. अनुजाला पण जाग आली होती. पण वरच्या सीटवर कार्तिक अजून झोपलेच होते. हे उठत नाही तोपर्यंत आपल्याला खाली उठून बसणं शक्य नाही, म्हणून मग ती तशीच पडून राहिली. गौरी पण उठली. तिने आधी डोळे चोळले. अनुजाला गुड मॉर्निंग केलं. मग प्रणितकडे पाहिलं. गुड मॉर्निंग. तोही छान हसला. प्रणित, मी फ्रेश होऊन आले. तिने दात वगैरे घासून घेतलं, तोंड धुतलं. तोपर्यंत मग अनुजाने कार्तिकला उठवलं. अहो उठा आता, अख्खी ट्रेन जागी झाली तरी अजून तुम्हाला कशी जाग येत नाही हो. तिचं बोलणं ऐकून प्रणित आणि गौरीला खूप हसू आलं. खूप कष्टाने मग कार्तिक उठला. तोही फ्रेश झाला. सगळ्यांनी चहा बिस्किटं मागवली.
छान झोप लागली वगैरे वगैरे बोलणं झालं. पुन्हा इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. कार्तिकने दोघांचाही फोन नंबर घेतला, आपलाही दिला. चला आता काही वेळातच मडगाव पण येईल, आम्ही उतरतो. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी हॅपी जर्नी, कार्तिक म्हणाला. मस्तच वाटलं रे कार्तिक तुम्हा दोघांना भेटून. प्रवास पण छान झाला, झोप पण मस्त लागली. मुख्य म्हणजे कसलाही त्रास झाला नाही. मग तिला अचानकच आठवलं, अरे पन्ना, काल मी तुझी ॲसिडिटीची गोळी काढायलाच विसरले होते रे. तुला त्रास नाही ना झाला? आत्ता लक्षात आलं माझ्या. डोक्याला हात लावत ती म्हणाली. चला आता तरी लक्षात आलं ना, तेवढंच खूप आहे. नाही झाला त्रास फार, लागली झोप, प्रणित हसून म्हणाला. तसं जरा गौरीला बरं वाटलं. आणि हो ना अनु, रात्री तूही मला उठवलं नाहीस. एकटीने केलंस मॅनेज? कार्तिकने विचारलं. हो केलं मॅनेज, ती एवढंच म्हणाली. बरं आता बॅग्स काढूया. प्रणितने मग त्यांच्या बॅग काढायला मदत केली. निरोप घेताना जरा वाईटच वाटलं. नक्की फोन कर रे कार्तिक, खरं तर भेटणं शक्य नाही, फोनवर तरी बोलत राहू, गौरी म्हणाली. हो ग, आता जितके मित्रमंडळी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना, त्या सगळ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवतो, म्हणजे सगळेच कॉन्टॅक्टमध्ये राहतील, कार्तिक म्हणाला. हां, ही छान आयडिया आहे. दोघांच्या पुन्हा थोड्या गप्पा सुरू झाल्या आणि मग मडगाव आलं. तसे मग दोघेजण उतरले, पण गाडी सुटेपर्यंत खिडकीच्या बाहेर थांबून राहिले. अगदी गाडी सुटेपर्यंत. गौरी आणि कार्तिक काही ना काहीतरी बोलतच राहिले. खूप गप्पा झाल्या होत्या, पण तरीही खूप उरल्या होत्या असंच दोघांना वाटत राहिलं. बिचारे प्रणित आणि अनुजा शांतच होते. कधी आपल्या पार्टनरकडे आणि कधी एकमेकांकडे पाहत राहिले. गाडी सुटली. चौघांनी हात हलवून एकमेकांचा निरोप घेतला आणि अगदी चौघांच्याही डोळ्यात टचकन पाणीच आलं. आपल्या जवळचीच माणसं खूप दूर जात आहेत असं वाटू लागलं अगदी. गाडी पुढे निघून गेल्यावर सुद्धा कार्तिक पुढे जाणाऱ्या गाडीकडे पाहतच राहिला होता. अनुजानेच मग विचारलं, अहो निघायचं का? हो चल चल. त्याने मग पाठीवर बॅग घेतल्या, काही खांद्यावर घेतल्या, हातात सामान घेतलं. तिने सुद्धा थोडं सामान उचललं आणि मग दोघे रिक्षा स्टँडकडे चालू लागले. रिक्षा पटकन मिळाली. रिक्षात बसल्यावर त्याने बायकोच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि विचारलं, अनु, एक विचारू का ग? विचारा ना. प्रश्न विचारण्यासाठी बायकोची परवानगी कशाला लागते तुम्हाला? ती म्हणाली. तुला माझ्या आणि गौरीच्या नात्याबद्दल तसं काही वाटलं नाही ना? म्हणजे गौरी माझी फक्त मैत्रीणच आहे. हां, तिचा स्वभाव सुद्धा माझ्यासारखा अगदी फ्री आहे. आम्ही अगदी मोकळे ढाकळेपणाने बोललो. पण तुला तसं काही वाटलं नाही ना? त्याने भीत भीत विचारलं. तसं म्हणजे? तिनेही मुद्दामूनच विचारलं. तसं म्हणजे आमचं तसं काही नाही ग. अगं म्हणजे प्रेम वगैरे नाही आमच्यात. तुला तसं काही वाटलं नाही ना? त्याने मग डायरेक्टली विचारल्यावर तिला हसू आलं. नाही हो, तसं काही वाटलं नाही मला, वाटणारही नाही. कारण प्रेम बोलकं असतंच कुठे. बोलकी असते ती मैत्री. प्रेम कायम अस्फुटच असतं. तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला आणि मग डोळे मिचकावत छान हसला. गाडी सुटली होती. बरेचसे पॅसेंजर गोव्याला उतरून गेले होते. ट्रेन आता मोकळी मोकळी वाटत होती. गौरी आणि प्रणित एकमेकांसमोर बसले होते. प्रणित खिडकीच्या बाहेर पाहत होता. नेहमीप्रमाणे तो शांतच होता. गौरीने मग त्याचा हात हातात घेतला. पन्ना, काय झालं? एवढा शांत का? माझ्यावर चिडलायस का? काल ॲसिडिटीची गोळी काढायला विसरले, जेवणसुद्धा बाहेरचं झालं, आणि कार्तिक भेटला, त्याच्याशी खूप मोकळेपणाने वागले म्हणून राग आला माझा? की वाईट वाटतंय? एकूण सगळ्याच गोष्टीचा तुला त्रास झालाय का? हे बघ पन्ना, आमच्यात तसं काही नाही. हां, फक्त मैत्री आहे. अरे आमचा ग्रुपच होता कॉलेजमध्ये, आणि माझा स्वभाव तुला माहिती आहे ना, मी चटकन सगळ्यांशी फ्री होऊन बोलते. खरंच सांगते, आमचं तसं काही नाही, ती भीत भीत म्हणाली. प्रणित मोकळेपणाने हसला. तिचा हात थोपटत तो म्हणाला, माहिती आहे, एवढं स्पष्टीकरण नको देऊस. तुमचं प्रेम असतं तर एवढे घडाघडा बोलला नसतात तुम्ही. बोल घेवडी असते ती मैत्री. प्रेम नेहमीच अबोल, शांत आणि अस्फुटच असतं. ते एवढं बडबडणारं नसतं अगं.
तो म्हणाल्यावर तिला हसू आलं. बरंही वाटलं. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. म्हणजे तीच बोलत होती, तो शांतच होता. गाडीची धडधड वाढत होती. रिक्षाची पण खडखड वाढत होती. त्या धडधडीत आणि खडखडीत प्रणित आणि अनुजाचे अस्फुट स्वर तसेही त्यांच्या पार्टनर्सना ऐकायला गेलेच नसते. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून मैत्री, मग चांगली मैत्री, घट्ट मैत्री, मग प्रेम. त्यांच्यासारखंच शांत, अबोल, अस्फुट प्रेम. शेवटच्या वर्षाला येईपर्यंत अगदी घट्ट झालेलं प्रेम. राजू, कॉलेज झालं ना की पुढे मी मार्केटिंगचा डिप्लोमा करणार आहे. पार्ट टाइम नोकरीसुद्धा करणार आहे. तू पण काहीतरी शिक पुढे. अगदी 2 वर्षातच मी सेटल होईन आणि मग आपण लग्न करू. मी माझ्या आईला घेऊन तुझ्या घरी बोलणी करण्यासाठी येईन. सगळं ठीक होईल. कॉलेज संपलं म्हणून काय झालं, मध्ये मध्ये आपण भेटत राहूया ना, तो म्हणाला. इतकं सोपं काय रे प्रणित ते. अरे घरात आईबाबांसमोर, दादासमोर बोलायची मला फार भीती वाटते रे. मुळात मी प्रेमात कशी पडले मला तेच कळत नाहीये. त्यात आपली जात वेगळी. मी कितीही म्हटलं तरी बाबा लग्नाला तयार व्हायला हवेत ना. आपण पळूनच जाऊया का, तिने विचारलं. नको ग, असे काही विचार करू नकोस. तयार होतील घरचे. माझ्याकडून तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तुझ्या बाबांना आपण कन्व्हिन्स करू ना. मी करेन, तू सुद्धा कर, तो म्हणाला. ती फक्त रडत राहिली. दुसऱ्या कुणाशीच लग्न करायचं नाही मला प्रणित. माझ्या नावामागे तुझंच नाव लागलं पाहिजे, ती म्हणाली. तसंच होणार प्राजू. आपलंच लग्न होणार. मी लवकरात लवकर सेट व्हायचा प्रयत्न करतोय ना. मग आपण लग्न करूया. प्रणित, लग्न झाल्यानंतर माझं नाव बदलू नकोस हा. मला माझं नाव फार आवडतं, प्राजक्ता म्हणाली. कशाला बदलेन तुझं नाव. ऑलरेडी आपलं नाव देवाने सेट करूनच दिलंय. आपल्या दोघांचं नाव सुद्धा प्र वरून आहे. प्राजक्ता प्रणित, तो म्हणाला. मग ती हसली. चल, भूक लागलीये, कॅन्टीनमध्ये जाऊया, तो म्हणाला. कॅन्टीनमधलं बाहेरचं खाऊन ॲसिडिटीचा त्रास होतो ना तुला. तुझ्यासाठी आवडतात तसे मेथीचे ठेपले आणलेत मी, आणि ठेचा सुद्धा, ती म्हणाली. वा, क्या बात है. अगदी छान तिखट ठेचा असतो तुझा. हो, पण खाताना सावकाश, ठसका वगैरे लागेल, ती म्हणाली. नाही ग, तिखट पचवायची सवय आहे मला. त्याने एका दमात सगळा ठेचा संपवला. ती आश्चर्याने पाहतच राहिली. रिक्षाची खडखड अधिक वाढली. खाली दगड आला. रिक्षाला हिसका बसला. तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. आई ग, नकळत डोळ्यात पाणी सुद्धा आलं. तिखट पचवायची सवय होती ना, मग कशी मोडली ती. ठसका का लागला काल तुला. ठेचा झेपला नाही की माझी अगतिकता. डोळ्यात पाणी येईपर्यंत ठसका लागतो का कुणाला. सांग, खरं सांग, का आलं होतं काल पाणी. मनातल्या मनात ती त्याला प्रश्न विचारत होती. मला काल त्या टार्गट मुलांच्या मधून पुढे जायला भीती वाटली होती, म्हणूनच माझ्या मागे आलास ना. त्या ट्रेनच्या डब्याच्या दरवाजाजवळ येऊन थांबलास. म्हणत असशील, प्राजू, लग्न झालं तरी बुजरेपणा गेला कसा नाही तुझा. मनातल्या मनात ती पुन्हा पुन्हा त्याला प्रश्न विचारत होती आणि उत्तरं मात्र स्वतःच शोधत होती. पण त्याची उत्तरं कधीच मिळणार नव्हती. सुटलेल्या ट्रेनसारखी ती कायमचीच निसटून गेली होती. ट्रेनचा स्पीड पण वाढतच होता, तशी मनातली खळबळ पण. लग्न झालं तरी बुजरेपणा गेला नाही तुझा प्राजू. आता खरं तर तो जायला हवा होता. मनातलं घडाघडा कधी बोलायला शिकणार तू. त्यावेळेस सुद्धा बाबांना ठणकावून का सांगितलं नाहीस, मला फक्त प्रणित बरोबरच लग्न करायचंय ते. एवढी का घाबरलीस. मी तयार होतो ना. पण मला ठाऊक आहे, स्वतःसाठी नशील घाबरलीस तू. तुझा दादा आणि बाबा माझ्या जीवाचं काही बरं वाईट करू नये म्हणून भ्यायली असशील. शेवटचं भेटलो तेव्हा म्हणालीस, मला विसरून जा. मी सुद्धा तुला विसरून गेले. मग काल रात्री फ्रेश होऊन परत आलो तेव्हा पाण्याची बाटली आणि ॲसिडिटीची गोळी माझ्या सीटवर का ठेवली होतीस. मला ॲसिडिटीची तीच गोळी लागते, हे कसं विसरली नाहीस. ती गोळी घेऊन सतत फिरतेस की काय तू. त्याच्या मनात विचार आले, पण त्या विचाराने सुद्धा त्याला मनातून बरंच वाटलं. डोळे बंद करून घेतले त्याने. आता समोर बसलेल्या बायकोला फेस करायची हिंमत उरली नव्हती.
ती तिच्या मोबाईलमध्ये कार्तिकचा नंबर सेव्ह करत होती आणि तो मात्र काल पाहिलेला अनुजाचा नव्हे प्राजक्ताचा चेहरा डोळ्यात साठवून ठेवत होता. ट्रेनची धडधड वाढत होती, रिक्षाची खडखड वाढत होती आणि त्या आवाजात मागे पडलेला त्यांचा तो भूतकाळ, आंबट गोड आठवणी, कालचा तो अनपेक्षित घडलेला प्रवास आणि त्यांचं अस्फुट प्रेम पार पार दबून गेलं होतं. मंडळी, आजची कथा जरा वेगळी होती ना? यात काही सामाजिक बोध नाही, संदेश नाही, फक्त हळुवार भावनांची नाजूक सफर. पण मला सांगा, तुम्हाला अनुजा उर्फ प्राजक्ता आणि प्रणित यांच्या अस्फुट प्रेमाचं गुपित सुरुवातीलाच उलगडलं होतं का कथेच्या शेवटीच कळलं? जरूर कळवा हं. ही कथा लिहिताना वाचताना मला जरा इमोशनल व्हायला झालं. तुम्हाला नेमकं कथेबद्दल काय वाटलं? कमेंटमधून जरूर कळवा. चला, नवीन कथा घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त रहा, आनंदात रहा. मुख्य म्हणजे कथा ऐकत रहा आणि सबस्क्राईब पण जरूर करा.